नेताजी के बोल बड़े हैं अनमोल, जिंदगी की कसौटी पर तोल सके तो तोल। देश की सीमा से बाहर रहकर देश पर उपकार किया भारी, अपनों से अपमान सहकर भी राष्ट्रभक्ति रखी थी जारी। उनकी वाणी में कितनों ने जहर दिया था घोल, जिंदगी की कसौटी पर तोल सके तो तोल। रिक्त शिराओं में उनकी देखो तो कैसे खोला था, विदेश की धरती पर जाकर जय हिंद का नारा बोला था। नेताजी के पराक्रम का कोई कर सका ना तोल, जिंदगी की कसौटी पर तोल सके तो तोल। भारतातील महान स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव इतिहासात अमर आहे। नेताजींच्या विचारांमध्ये देशभक्तीची आणि प्रेरणेची एक वेगळीच ऊर्जा आहे। याच व्यक्तीने अनेक तरुणांच्या मनात जोश निर्माण केला आणि आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या विरोधात उभी केली। विचार करा, याच व्यक्तीचे विचार तुम्हाला किती प्रेरणा देतील, यश मिळवण्यासाठी तुमच्यात जोश निर्माण करतील। जो व्यक्ती त्यावेळेच्या सर्वात प्रभावी व्यक्ती महात्मा गांधीजींच्या विरोधात जाऊ शकतो। वैचारिक मतभेदांमुळे गांधींजीसोबत राहणारे नेताजी त्यांच्यापासून दूर जाऊ शकतात, तर त्यांचे विचार किती क्रांतिकारी असतील। आज आपण या व्हिडिओमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 50 क्रांतिकारी, प्रेरणादायी व अनमोल विचार आणि त्यांची माहिती बघणार आहोत। यामध्ये फक्त देशभक्तीच नाही, तर विद्यार्थी, संघर्ष, आयुष्य अशा जीवनातील सर्व विषयांवर विचार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये ओडिसामधील कटक या शहरात झाला। त्यांच्या वडिलाचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते। नेताजींचे सुरुवातीचे शिक्षण कटकमध्येच पूर्ण झाले। 1921 मध्ये इंग्लंडला जाऊन नेताजींनी भारतीय नागरी सेवेची परीक्षा पास केली, परंतु इंग्रज सरकारची चाकरी करायला त्यांनी नकार दिला। त्यांनी राजीनामा दिला आणि मायदेशी परतले। भारतात परतल्यानंतर ते मुंबईला जाऊन महात्मा गांधीजींना भेटले। त्यावेळी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालू होते। नेताजी या आंदोलनात सहभागी झाले। समोर ते महानगरपालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनले व त्यांनी कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रजी नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली। लवकरच नेताजी देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले। 26 जानेवारी 1931 ला नेताजींनी तिरंगा फडकवत एका विराट मोर्चाचे नेतृत्व केले। तेव्हा लाठी हल्ल्यात ते जखमी झाले आणि त्यांना तुरुंगवास झाला। आपल्या जीवनात नेताजींना एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला होता। 1938 साली गांधीजींनी नेताजींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवले। तरीही गांधीजींना नेताजीची कार्यपद्धती पसंत नव्हती। गांधीजींचा नेताजींना विरोध होता। विरोध असूनही ते काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले। शेवटी 29 एप्रिल 1939 रोजी त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। डिसेंबर 1940 मध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले, पण ते नजरकैदेतून सुटून जर्मनीला गेले। नंतर त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य युद्धात आपले योगदान दिले। सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे। या महान देशभक्ताचे विमान अपघातात 18 ऑगस्ट 1945 रोजी निधन झाले, पण त्यांचे कार्य आणि प्रेरणादायी विचार अमर आहेत। आता त्यांचे विचार बघूया। संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता। कधीही अधीर होऊ नका, तसेच कधीही अशी अपेक्षा करू नका की ज्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला 1-2 दिवसातच मिळेल। मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की जेव्हा मी जीवनात भरकटलो आहे तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही। एक व्यक्ती, एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 1000 आयुष्यात जन्म घेईल। आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरीही आपण पुढे गेलंच पाहिजे। यशाचा दिवस दूर असेल, पण तो येईलच हे मात्र नक्की। आपल्याला फक्त कार्य करण्याचा अधिकार आहे। कर्म हेच आपलं कर्तव्य आहे। कर्माच्या फळाचा स्वामी देव आहे, आपण नाही। आईचं प्रेम हे स्वार्थविरहित आणि सर्वात निस्सीम असते। या प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येत नाही। जर संघर्षच नसेल, कोणतेही भय समोर नसेल, तर जीवनातील अर्धा रस संपेल। आपल्या कॉलेज जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असताना मी अनुभवलं की जीवनाचा काहीतरी अर्थ आणि उद्देश आहे। जीवनामध्ये प्रगतीचा आशय हा आहे की निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचे समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा। सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो,
पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती, पण कठोर मेहनत टाळण्याची प्रवृत्तीही माझ्यात नव्हती. एवढं तर तुम्हीही मानत असालच की एक ना एक दिवस मी तुरुंगातून मुक्त होईल, कारण प्रत्येक दुःखाचा अंत हा निश्चित आहे. फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे, जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल. नेताजींची प्रसिद्ध घोषणा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तुम्ही बलिदान देण्यास तयार रहा, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल. आज़ादी मिलती नहीं है, हासिल की जाती है. स्वातंत्र्य मिळत नाही, मिळवावं लागते. लक्षात ठेवा की अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणे सर्वात मोठा अपराध आहे. भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका. जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल. आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फूल आणि अंतःकरणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे. भीक मागून कधीही कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही. ते ताकदीनेच मिळवले पाहिजे आणि त्याची किंमत रक्त आहे. स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला माहीत नाही, पण मला हे माहीत आहे की शेवटी विजय आपलाच होईल. माझ्यावर कितीही संकटे आली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही. मी त्याचा सामना करत पुढे जात राहीन. मला आयुष्यातील एक निश्चित ध्येय साध्य करायचे आहे. त्याकरिताच माझा जन्म झाला आहे. मला नैतिक विचारांच्या प्रवाहात जायचे नाही. वेळेआधीच परिपक्वता येणे चांगलं नाही. ते वृक्षाच्या बाबतीत असो अथवा व्यक्तींच्या, कालांतराने त्याचे परिणाम भोगावे लागतात. जीवनात शंका आणि संदेह सतत निर्माण होत राहिल्या पाहिजे आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. हाच जीवनाच्या प्रगतीचा अर्थ आहे. हे आपले कर्तव्य आहे की आपण स्वातंत्र्याचे मोल रक्त देऊन चुकवायला पाहिजे. आपल्याला बलिदान आणि परिश्रमाने स्वातंत्र्यता मिळेल. आपल्यात त्याची रक्षा करण्याची ताकद असायला पाहिजे. आज आपल्यामध्ये फक्त एकच इच्छा असायला पाहिजे, मरण्याची इच्छा, जेणेकरून भारत जगावा. एका शहीदाचे मरण मरण्याची इच्छा, जेणेकरून स्वातंत्र्याचा मार्ग शहीदांच्या रक्ताने प्रशस्त व्हावा. मी अनमोल जीवनाचा एवढा वेळ व्यर्थ वाया घालवला हा विचार करून खूप दुःख होते. कधी कधी हे दुःख असह्य होते. मनुष्य जीवन भेटूनही जीवनाचा अर्थ नाही समजला. जर मी माझ्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलो तर हे जीवन व्यर्थ आहे. याची काय सार्थकता आहे? परीक्षेची वेळ जवळ आलेली बघून आपण घाबरतो, परंतु एक वेळ सुद्धा हा विचार नाही करत की जीवनाचा प्रत्येक क्षण परीक्षा आहे. ही परीक्षा ईश्वर आणि धर्मासाठी आहे. शाळेची परीक्षा 2 दिवसाची आहे, परंतु जीवनाची परीक्षा तर अनंत काळासाठी घ्यावी लागेल. त्याचे फळ आपल्याला जन्मोजन्म भोगावे लागेल. ज्या व्यक्तीमध्ये पागलपण नसते, वेडेपणा नसतो, तो कधीच महान बनू शकत नाही. पण सर्व पागल व्यक्ती महान बनत नाहीत, कारण सर्व वेडे लोक प्रतिभाशाली नसतात. कारण फक्त वेडेपणा पुरेसा नाही, याशिवाय आणखी काहीतरी गरजेचे आहे. एका सैनिकाच्या रूपात तुम्हाला नेहमी 3 आदर्शांवर जगावे लागेल: निष्ठा, कर्तव्य आणि बलिदान. जो सैनिक आपल्या देशाशी प्रामाणिक राहतो, जो नेहमी आपल्या जीवनाचे बलिदान द्यायला तयार राहतो, तो अजय आहे. जर तुम्हालाही अजय बनायचे असेल तर या 3 आदर्शांना आपल्या हृदयात सामावून घ्या. तडजोड खूपच अपवित्र गोष्ट आहे. कर्माचे बंधन तोडणे हे खूपच कठीण काम आहे. मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही. तुमचे भविष्य हे तुमच्या हातात आहे. व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ वाया घालवू नका. राष्ट्रवाद हा मानवजातीच्या उच्चतम आदर्श, सत्य, शिव आणि सुंदरतेने प्रेरित आहे. एका खऱ्या सैनिकासाठी सैन्य आणि अध्यात्म या दोन्हींच्या प्रशिक्षणाची गरज असते. श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टाचं आणि दुःखाचं मूळ असते. आपण नेहमी संघर्ष आणि त्यावरील समाधानांद्वारे पुढे जात असतो. चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे. अपयश हाच कधीकधी यशाचा स्तंभ असतो. फक्त चर्चा करून कधी वास्तविक इतिहासात बदल होत नाही. जाती संस्थेचे निर्मूलन करा. जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.
जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे. तात्पुरत्या पराभवाने कधीच खचून जाऊ नका. तुमची प्रेरणा, तुमची चेतना जिवंत ठेवा. मरावे कसे हे निश्चित करा, म्हणजे जगावे कसे हे शिकाल. व्यक्तीच्या त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते. तर मित्रांनो, नेताजींच्या विचारांमधून प्रेरणा घ्या. कॉमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. जय हिंद. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.